31 आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचं आयोजन करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचीही करडी नजर असणार आहे. बेकायदेशीर मद्य विक्री, निर्मिती आणि तस्करीबरोबरच विनापरवाना मद्य पार्टी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यासाठी 5 भरारी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरिकांनीही अवैध किंवा स्वस्तात मिळणारे मद्य खरेदी किंवा प्राशन करू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यात नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त पार्ट्यांचं आयोजन करणाऱ्यांनी मद्य प्राशन करण्याचा परवाना घेणं आवश्यक आहे. अशा व्यावसायिक पार्टीसाठी 22,000 तर लहान व्यावसायिक पार्टीसाठी 11,000चं शुल्क आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवरही या विभागाची करडी नजर आहे. जिल्हाभर 11 विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आले. शिवाय 5 विशेष भरारी पथके तैनात करण्यात आले. या पथकांमार्फत संशयित वाहनांची तपासणी केली जाणार आहे. नवीन वर्षाच्या या वर्षाचं सरती शेवट आणि नवीन वर्षाचं स्वागत याच्यासाठी लोकांना मी शुभेच्छा देतो. आमचे विभागाचे राज्याचे आयुक्त माननीय डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि संचालक साहेब माननीय सुनील चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जिल्ह्याचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगळे साहेब यांनी या सर्व या कालामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि सर्व जनतेने किंवा सर्व जे काही हे असतील त्यांना सुरळीतपणे सर्व गोष्टी पार पाडाव्या यासाठी विशेष भरारी पथकं नेमलेली आहेत आणि या पथकामार्फत सर्व ठिकाणच्या अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक इत्यादी बाबीवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. आणि नागरिकांना असं आवाहन आहे की त्यांनी कुठल्याही अनधिकृत मद्याची म्हणजे दारूची खरेदी करू नये किंवा अनधिकृत ठिकाणी मद्य प्यायला जाऊ नये किंवा बसू नये. त्यांच्या ज्या काही उत्साह आहे तो त्या ठिकाणी मेंटेन राहावा यासाठी त्यांनी अधिकृत ठिकाणीच मद्याचे प्राशन करावे. कोणी ग्रुप असतील किंवा कोणाला सामूहिक पार्टी वगैरे करायची असतील तर त्यांनी या विभागाचा 1 दिवसीय परवाना असतो. त्या परवाना घेऊन रीतसर त्यांनी त्यांची पार्टी सेलिब्रेट करावी. कसल्याही प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही. अन्यथा विनाकारण त्यांना या कारवाईला सामोरं जावं लागेल. त्यामुळं आमचे विनंती आहे सर्वांना की त्यांनी नियमानुसार सर्व गोष्टी कराव्यात. गाड्या मद्य प्राशन करून वाहनं चालू नयेत. चुकीच्या पद्धतीचं मद्याचं खरेदी करू नये. चुकीच्या ठिकाणी मद्य प्यायला बसू नये किंवा जाऊ नये. अधिकृत ज्या काही हे आहेत शासनाने नेमून दिलेल्या बाबी आहेत त्याचं पालन करून जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करावं असं आम्ही आमच्या विभागातर्फे आवाहन करतो.